Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापुरात दाखल होत आहेत आणि त्यामुळेच करवीर नगरी कोल्हापुरामध्ये सर्वत्र बॅनरबाजी पाहायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे होर्डिंग्स या संपूर्ण रस्त्यावर लागलेले आहेत। ताराराणी चौकापासून तपोवन मैदानापर्यंत हे होर्डिंग्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातून निवडणुका दुसऱ्या टप्प्यात पार पडतात आणि कोल्हापूर लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मोठी सभा तपोवन मैदान कोल्हापूर या ठिकाणी पार पडते आणि जवळपास 1.5 ते 2 लाख लोक या सभेसाठी उपस्थित राहतात अशी सुद्धा माहिती आणि त्यासाठी आपण पाहतोय की प्रशासन सुद्धा सज्ज झालेला आहे। आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा सुद्धा घेतल्या जात आहेत। याच पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे अशा मतदारसंघात लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचेच पडसाद आपल्याला या ठिकाणी उमटताना पाहायला मिळतात। ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होर्डिंग्स पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांचा देखील फोटो आहे। तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे देखील होर्डिंग्स आणि बॅनर संपूर्ण कोल्हापूरमध्ये झळकत आहेत। असं असताना देखील कोल्हापूरची जनता ही नेमकी कुणाला मतदान करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सभा होत आहेत आणि या सगळ्या सभेतून ते नेमकं महाविकास आघाडीवर काय सरसंधान साधणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, कोल्हापूर। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.